तर नमस्कार मित्रांनो, आपली एन-सी-आर-टीची सीरीज सुरू आहे. 11वीचा एन-सी-आर-टी यामध्ये आपण कव्हर करतो आहे पॉलिटिकल थिअरीचं. याच्याशी रिलेटेड आपल्या अगोदरचे जे लेक्चर झालेले आहेत, त्याची आपली प्लेलिस्ट आपण YouTubeवरती वेगळी बनवलेली आहे एन-सी-आर-टी लेक्चर सीरीज म्हणून. ती तुम्ही प्लेलिस्ट जाऊन चेक करू शकता. माझ्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास या स्लाईडवरती उपलब्ध आहे. तर आपलं आजचं जे लेक्चर आहे मित्रांनो, ते असणार आहे पीसवरती. म्हणजे काय? शांतता. शांतता ही सलोख्याची स्थिती आहे आणि वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर हिंसा किंवा संघर्ष नसणे. आता व्हायलन्स आणि या सगळ्या हिंसा, कॉन्फ्लिक्ट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, याचा अपोजिट फॉर्म म्हणजे शांतता. शांततामुळे डेव्हलपमेंटला चालना मिळते, या सगळ्या गोष्टी होत असतात. तर शांतता जपणे का बरं महत्त्वाचे आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूयात. यात न्याय, सहकार्य आणि मतभेद शांततेने सोडवण्यावरती भर दिला जातो आणि सामायिक जी वचनबद्धतेची भावना आहे, या सगळ्या उपस्थित या सगळ्या गोष्टी आहेत त्यांची, या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होत असतो. तर आता तुम्हाला सगळ्यात पहिले लक्षात काय घ्यायचं आहे, की शांततेची जी परिस्थिती आहे ती जर असली तर डेव्हलपमेंट पॉलिसीज, सगळ्या इम्प्लिमेंटेशन, सगळ्या जे विकासनशील गोष्टी आहेत त्याची अंमलबजावणी आहे ती व्यवस्थित पद्धतीने शांतता असली तरच होऊ शकते. जेव्हा हिंसा असेल, टेररिझम असेल, या सगळ्या गोष्टी असतील तर ते राष्ट्र अस्थिर असतं. तर राष्ट्राच्या स्थिरतेसाठी शांतता महत्त्वाची आहे. म्हणून आपल्याला हा चॅप्टर इन्क्लूड केलेला आहे आणि शांततेचं महत्त्व आपण समजून घेत आहोत. तर आता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, की राजकीय, धार्मिक किंवा वैचारिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हिंसाचार आणि भीतीचा वापर करून दहशतवाद शांततेला मोठा अडथळा निर्माण करतो. आता काही दहशतवादी संघटना असतात किंवा काही ग्रुप असतात ज्यांची पर्टिक्युलर आयडिओलॉजीज असते. त्यांचं काय असतं, की त्यांचा विरोध करण्याची जी पद्धत असते ती हिंसक असते. ते टेररिझमच्या मार्गाने किंवा हिंसाचार करून आणि भीतीचा वापर करून दहशत पसरवत असतात आणि शांततेला मोठा अडथळा निर्माण करत असतात. तर ह्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्या एकदा, की आपल्याला शांतता कशी प्रस्थापित करता येईल ते लक्षात येतं. कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी दहशतवादाची मूळ कारणे समजून घेणे आणि त्यावर तोडगा काढणे महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, की आपल्याला जर शांतता करायची, शांतता कशासाठी पाहिजे? तर डेव्हलपमेंटसाठी पाहिजे. सगळे डेव्हलपमेंट गोष्टी ज्या आहेत विकासाच्या, त्या होण्यासाठी, राज्य स्थिर राहण्यासाठी, आंतरराष्ट्रीय संबंध चांगले राहण्यासाठी आणि आपला एक प्रगतीच्या मार्गाकडे वाटचाल करण्यासाठी शांतता गरजेची आहे. आणि ही शांतता निर्माण करण्यासाठी किंवा स्थापित करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले दहशतवाद, ज्याच्यामुळे अशांतता होते, त्याची मूळ कारणे समजून घेणे आणि त्यावर तोडगा काढणे महत्त्वाचे आहे. आता याच्या काही स्ट्रॅटेजीज असतात आपल्या पीस मेंटेन करायसाठी आणि अशांतता म्हणजे किंवा टेररिझमला आपण कॉन्फ्लिक्ट करण्यासाठी. तर त्यामध्ये काय असतं? मुसद्देगिरी, संघर्ष निवारण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य, या 3 पद्धतीने आपण आपले आवश्यक धोरणे अवलंबन करू शकतो. सामाजिक आर्थिक विषमता दूर करणे यांनी काय होईल? सामाजिक म्हणजे जे डिस्पॅरिटीज आहेत ते दूर केल्याने काय होईल? एक शांतता प्रस्थापित होईल, कारण लोक स्टेबल राहतील. शिक्षणाला चालना देणे, शिक्षणामुळे पण लोक शांततेच्या मार्गाने वाटचाल करतात, अहिंसक मार्ग टाळतात, कारण ते ज्ञानी होतात. आणि सांस्कृतिक समजूतदारपणा जर आपण वाढवला तर शाश्वत शांततेचा पाया तयार करण्यास आपल्याला हातभार लावता येतो. आता 3-4 पद्धतींनी ते आपल्याला मेन्शन केलेले आहेत, ते आपण बघूयात. तर मुत्सद्देगिरी म्हणजे काय? आपण डिप्लोमसीच्या माध्यमातून 2 देशामध्ये डिप्लोमॅटिक रिलेशन असले तर ऑटोमॅटिकली आंतरराष्ट्रीय स्तरावरती शांतता राहते. संघर्ष निवारण, आता हे आंतरराष्ट्रीय पर्स्पेक्टिव्हमध्ये बोलत आहेत, कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन. त्यांनी काय होईल, की 2 राष्ट्रामध्ये जेव्हा वाद सुरू आहेत तर ते टेबलवरती बसून त्या कॉन्फ्लिक्टची चर्चा करू शकतात. आर्मीवाले, पॉलिटिकल्स जे काय असतील, त्यांचे लोक असतील, ते सगळे बसून कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशनवरती चर्चा करू शकतात, संघर्ष निवारण करू शकतात. आणि मग 2 देश ऐकतच नसतील, 2 देश युद्धावरती जात आहेत, तर आंतरराष्ट्रीय सहकार्य करून इकडे सगळे सगळे मोठे मोठे देश मिळून, एकत्र मिळून या दोन्ही देशांना मैत्री करण्यास किंवा शांतता प्रस्थापित करण्यास भाग पाडू शकतात. आणि अंतर्गत पीस, आपल्याला ज्या देशामध्ये जर अंतर्गत पीस आणायचं असेल, इंटरनल पीस ज्याला म्हणतो आपण देशाच्या आतमध्ये, तर आपल्याला सगळ्यात पहिले सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला शिक्षणाला चालना द्यावी लागेल, जेणेकरून लोक ज्ञानी होतील आणि तसे निर्णय घेतील. आणि सांस्कृतिक समजूतदारपणा आपल्याला वाढवणे गरजेचे आहे. याच्यामुळे सगळीकडे शांतता प्रस्थापित होण्यास मदत होते. आता आपण समराईज करूयात आपण आज जे शिकलो आहेत त्याला, की शांतता ही एक अशी अवस्था आहे जी सौहार्द म्हणजे हार्मनी, न्याय आणि हिंसा किंवा संघर्षाच्या अनुपस्थितीद्वारे दर्शवली जाते. तर पीस म्हणजे काय? तुम्हाला जर डेफिनेशन विचारली तर ही इथे दिलेली आहे. तुम्हाला शांतता म्हणजे काय? तर जिथे हार्मनी, जस्टिस आणि अब्सेन्स ऑफ व्हायलन्स आणि कॉन्फ्लिक्ट असतो. तर राजकीय किंवा वैचारिक हेतूने प्रेरित दहशतवाद शांतता भंग करू शकतो आणि प्रतिबंधासाठी व्यापक धोरणांची आवश्यकता आहे. तर दहशतवाद हा सगळ्यात मोठा शांततेला धोका आहे आणि त्याला प्रतिबंधित करण्यासाठी आपल्याला व्यापक धोरणांची अवलंबून करणे गरजेचे आहे.
मुसद्देगिरी, संघर्ष सोडवणे, मूळ कारणांकडे लक्ष देणे, स्थानिक आणि जागतिक स्तरांवर शांतता प्रस्थापित करण्यास, टिकून ठेवण्यास हातभार लावते. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये सगळ्यात पहिले बघितलं शांतता म्हणजे काय, शांततेला सगळ्यात मोठे चॅलेंजेस कुठून येतात आणि ती कशा पद्धतीने आपल्याला प्रस्थापित करायची असते. तर लेक्चर आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, जिथे आपण एका पद्धतीची एक्झरसाईज घेत असतो आणि सगळे अपडेट्स मी इथेच पोस्ट करत असतो. तर ती एक्झरसाईज अशी असते की मी आंतरराष्ट्रीय संबंधाशी रिलेटेड एक पोस्ट इथे शेअर करत असतो. ही पोस्ट तुम्हाला GS आणि ऑप्शनल दोन्ही एक्झामसाठी महत्त्वाची आहे, मेनसाठी. इथे ही पोस्ट शेअर केल्यावरती या पोस्टमध्ये माहिती असते, काही आंतरराष्ट्रीय घडामोडी घडत आहेत त्याच्याबद्दल माहिती असते, त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन मी इथे पोस्ट करत असतो, जो आपल्या मेन्स, ऑप्शनल आणि GS दोन्हीशी रिलेटेड असतो. आणि मग अशा पद्धतीने तुमची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस इथे होत असते आणि मग आपण कमेंट सेक्शनमध्ये याचे आन्सर्स बरेच वेळा डिस्कस करत असतो. लेक्चर आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच अपडेट्ससाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. धन्यवाद.